एक मोठी बातमी पाकिस्तानातील एक मोठी बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। एका अज्ञाताविरोधात या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात या संदर्भात फोन आला होता आणि पोलिसांकडून सध्या अधिकचा तपास सुरू करण्यात आलाय। एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या संदर्भात फोन केला आणि याच फोनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पोलिसांनी सध्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, काय या संदर्भातली माहिती? खरं तर हा कोळसापणा असू शकतो असं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यावेळेस धमकी दिली जाते त्याचा विषय अधिकाधिक गांभीर्याने घेतला जातो। कारण यापूर्वी सुद्धा जर का बघितलं तर गेल्या 6 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3 वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या आल्या होत्या। अर्थातच या प्रत्येक गोष्टीचा तपास लागला, तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी सुरू केलंय, नंबर ट्रेस झालेला आहे आणि जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार ज्याने हा खोडसाळपणा केला असू शकतो किंवा ज्याने धमकी दिली आहे तिथपर्यंत पोलीस पोहोचतील, कारण या फोनवरच त्याने जीवे मारण्याची धमकी दिली। अर्थातच त्यांचं कारण सुद्धा नाही, पण असंबद्ध बडबड सुद्धा त्याची बरीच होत होती। 2018, 2022 आणि 2023 या 3 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत जीवे मारण्याच्या धमक्या गेलाय। यातली 2018ची जी धमकी होती ती मोहम्मद अलाउद्दीन खान नावाच्या व्यक्तीने फेसबुक पेजवर दिली होती, जो महाराष्ट्रातील होता। 2022ला जेवियर नावाच्या व्यक्तीने पंतप्रधान मोदींना धमकी दिली होती। जेवियर केरळचा होता, तर त्यावेळेस ते केरळ दौऱ्यावर होते आणि 2023ला हरण्यातील एका व्यक्तीने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करत गोळ्या घालण्याची धमकी दिली होती। आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेला फोन, पंतप्रधान मोदी यांना दिलेली धमकी, पोलिसांनी केलेला तपास, काही धागेदोरे हाती लागले अशी निश्चित माहिती आपल्याला समजते। यातली स्पष्टता ही अधिक लवकर स्पष्ट होईल। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।